ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल। विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत यांच्याकडून जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। विनायक राऊत मुलगा नगरसेवक गीतेश राऊत विरुद्ध गुन्हा दाखल। ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। आज न उद्या परिस्थिती बदलेल या आशेवरती मी होते। राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे मी तेव्हा तक्रार दिली नाही। गिरीजा राऊत यांचं वक्तव्य। मला प्रचंड त्रास देत वेगवेगळ्या बाबांकडे उपचारासाठी नेण्यात आल्याचा देखील गिरीजा राऊत यांचा आरोप आहे। विनायक राऊत यांनी कुटुंबियांवरील आरोप फेटाळलेले आहेत। सून गिरीजा राऊत 3 वर्षांपासून मुलासोबत राहत नाहीये। 2022च्या प्रकरणाची 2026 मध्ये तक्रार, यामध्ये नक्की काहीतरी काळबेरं। विनायक राऊत यांचं वक्तव्य। विनायक राऊतांचा विषय कौटुंबिक आहे, मात्र ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होणं हे थोडं संशयास्पद आहे। संजय राऊत यांच्याकडून शंका व्यक्त। विनायक राऊत यांच्या प्रकरणामध्ये योग्य ती चौकशी होणार, पारदर्शकपणे कारवाई होईल, मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य। माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने आरोप केल्यानंतर फिरोज बाबाला ठाणे पोलिसांनी घेतलं ताब्यात। जादूटोणा आणि अघोरी कृत्य केल्याचं विनायक राऊतांच्या सुनेचे आरोप आहेत। शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, संजय राऊतांचा पुनरुच्चार। फडणवीस केंद्रातच योग्य आहेत, बावनकुळे राज्याचं नेतृत्व करू शकतात, संजय राऊत यांचं वक्तव्य। मोदी फडणवीसांना वाटेल ते बोलायचं, एवढंच एक काम संजय राऊत यांच्याकडे। संजय राऊत मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट, गिरीश महाजन यांची टीका। संजय राऊत ज्योतिष नाही, ते फक्त महायुतीमध्ये भांडणं लावतायत। मुख्यमंत्री पदाबाबतच्या या राऊतांच्या भाकितावरती आमदार नरेंद्र भोंडेकरांची टीका। राऊतांनी महायुतीला सल्ला देऊ नये, नरेंद्र भोंडेकर यांचा हल्लाबोल। अमित शहांनी दिल्लीला बोलावून भाजप जॉईन करायला सांगितलं। एकनाथ खडसे यांचा मोठा गौप्यस्फोट, तर भाजपात प्रवेश इंटरेस्ट नाहीये, भाजपच्या प्रवेशामध्ये इंटरेस्ट नाहीये, शरद पवार यांच्यासोबत राहणार, खडसे यांच्याकडून स्पष्ट। गिरीश महाजन मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीतले आहेत, एवढ्या लहान माणसासोबत मी संघर्ष करतोय, एकनाथ खडसे यांचा महाजनांना टोला। गिरीश महाजन मंत्री होईपर्यंत त्यांना सर्वतोपरी मदत केली, महाजनांवरती मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे, खडसेंची प्रतिक्रिया। एकनाथ खडसे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते, मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नव्हतो, खडसे मात्र होते, गिरीश महाजन यांचा खोचक टोला। राजस्थानमधील अनेक गोशाळा बोगस असल्याचा संजय राऊतांचा आरोप आहे। मृत गायींच्या नावावर देखील अनुदान घेतल्याचा दावा संजय राऊत यांचा आहे, तर गोशाळेमध्ये कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। शरद पवार यांचा फोटो वापरण्यास पवारांनी मान्यता दिली आहे, दादांचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचा दावा आहे, तर शरद पवार यांचा फोटो वापरण्यासंदर्भात तटकरेंना पत्र लिहिणार, संजय पवार यांची माहिती आहे। साताऱ्यातील पावन हनुमान मंदिर परिसरामध्ये विरोधी पक्षांच्या वतीनं रामरक्षा आंदोलन। विरोधकांकडून अयोध्या राम मंदिर ट्रस्ट गैरव्यवहाराची चौकशी करण्याची ही मागणी। शाळा बंद आंदोलनाचा शिक्षकांना मोठा फटका। 8629 शिक्षकांचा 1 दिवसाचा पगार कापणार, शिक्षण विभागाचा निर्णय। सातारा जिल्ह्यातील मेटतळे या ग्रामस्थांचं खड्ड्यांमध्ये झाड लावून अनोखं आंदोलन। महाबळेश्वर प्रतापगड मार्गावरील खड्डे आणि रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन। गेल्या 3 वर्षांपासून घाट मार्गावरती मोठे खड्डे। अहिलानगरमध्ये वाढत्या गुन्हेगारी विरोधात व्यापाऱ्यांसह सर्व पक्षीयांचा यल्गार। वाढत्या गुन्हेगारी विरोधात बंदची हाक। नागरिकांकडून श्रीरामपूर शहर बंद ठेवत पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त। मोशीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतून सर्व 9 मृतदेह बाहेर काढण्यात यश। अखेर 83 तासांनी शोध मोहीम थांबवली। दुर्घटनेतून एकूण 14 कर्मचारी बचावलेत। मोशी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 40 लाख रुपयांची मदत जाहीर। महापालिका, राज्य सरकार आणि संबंधित कंपनीकडून ही मदत दिली जाणार। पीडितांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी कंपनी घेणार आहे। बडनेरा रेल्वे उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्याच्या पत्रिकेचा वाद। उड्डाणपुलाच्या उद्घाटनाची पत्रिकाही तयार करायला ते म्हणजे राणांच्या घरचे लग्न नाहीये। काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांची रवी राणा यांच्यावर टीका। देशाच्या 70% भागातून मान्सूनचे ढग गायब आहेत। महाराष्ट्रासह 7 राज्यांमध्ये पुढील 5 दिवस पाऊस नाही। आज बहुतांश भागामध्ये पावसाची उघडीप आहे। 22 चक्रीवादळाचा चीन आणि तैवानला मोठा फटका। 20 लाख लोकांचं स्थलांतर, 134 नागरिक जखमी आहेत। चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी पूर आणि भूस्खलनाची परिस्थिती निर्माण। हायस्पीड रेल्वे सेवा आणि शाळा कॉलेज पूर्णपणे बंद। सुरगाणा तालुक्यातील साखळचोंड धबधबा सध्या पूर्ण क्षमतेने प्रवाहित झालाय। महाराष्ट्र गुजरात सीमेवरील
पिंपळसोंड गावाजवळ असलेल्या धबधब्याचं मनमोहक ड्रोन दृश्य समोर निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची या ठिकाणी मोठी गर्दी होती। पावसाळी पर्यटनासाठी कोंडेश्वर धबधब्यावरती पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली आहे। मुंबई ठाण्याच्या पर्यटकांमुळे कोंडेश्वर हाऊसफुल झालाय। पर्यटकांनी निसर्गाचा आनंद घेताना काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। अतिवृष्टीमुळे मुळशीतील घोटावडे, रिहे, कोळवणमध्ये पिकांचं मोठं नुकसान। राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी, पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळवून देण्याचे निर्देश। रत्नागिरीमध्ये गेल्या 4 दिवसांपासून शहरी आणि ग्रामीण भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे। पाऊस नसल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली आहे। जूनपासून आजपर्यंत केवळ 39% पाऊस झालेला आहे। नंदुरबारमध्ये खरीपातील 14 पिकांना प्रधानमंत्री पीक विम्याचं संरक्षण मिळणार आहे। शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे। शेतकऱ्यांनी मुदतीपूर्व अर्ज करण्याचं कृषी विभागाचं आवाहन आहे। सिंधुदुर्गच्या जांभवडे खोचरेवाडी या ठिकाणी गडन नदीवरील पूल हा खचलेला आहे। पूल खचल्यानं 100 लोकवस्तींचा संपर्क तुटलाय। प्रशासनाने याकडे दुर्लक्ष होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। पावसाअभावी नंदुरबार जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाच्या पेरण्या रखडलेल्या आहेत। 36 पैकी 19 महसूल मंडळामध्ये 50 मिमीपेक्षा कमी पाऊस पडल्यानं बळीराजा चिंतेत सापडलाय। शेतकऱ्यांपुढे पीक जगवण्याचं आव्हान आहे। 800 ज्येष्ठ नागरिकांना महाबोधी विहाराच्या दर्शनासाठी घेऊन जाणारे विशेष रेल्वे रवाना। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून नागपुरातून गाडी मार्गस्थ। बोधगया येथे महाराष्ट्रातील यात्रेकरूंसाठी 100 एकर जागेवरती अत्याधुनिक यात्रीगृह उभारणार आहेत। 40 गावातून 3000हून अधिक वारकरी विशेष रेल्वेने पंढरपूरकडे रवाना। टाळ मृदुंग अभंगाच्या गजरामध्ये भक्तिमय वातावरण। सलग 6व्या वर्षी आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडून विशेष रेल्वेचं नियोजन। शेवगाव पाथर्डीच्या सायकल स्वारांची पंढरपूरकडे सायकल वारी रवाना। वारीमध्ये तरुण तरुणींसह तब्बल 55 ते 60 सायकल स्वार सहभागी। हे वारकरी 3 दिवसात 200 किलोमीटरचा पल्ला पार करणार आहेत। हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून हरिद्रा हळद संशोधन केंद्राची पाहणी। शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा कसा पोहोचवता येईल या दृष्टीने अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। जळगावच्या चोपडा तालुक्यातील सीबी निकुंभ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश। जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीमध्ये 8 विद्यार्थ्यांचा समावेश। अनुसूचित जमाती संवर्गातून निलेश बारेला या विद्यार्थ्यानं पहिल्यांदाच यावेळेस प्रथम क्रमांक पटकावलेला आहे। काँक्रिटीकरणाच्या कामांमुळे ठाण्याच्या घोडबंदर रोडवरती प्रचंड वाहतूक कोंडी। ठाण्याकडची वाहतूक चेना गावाकडून विरुद्ध दिशेने वळवली। वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील नावली ते घोडप शेतरस्त्याची दुरवस्था झाली आहे। पाणंद रस्त्याची दुरवस्था झाल्याची आता यावेळेस मागणी करण्यात आली आहे। दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे, मात्र दुरुस्त केला जात नाही हा रस्ता। अद्यापही काम न केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय। पेरणीसाठी शेतामध्ये गेलेले ट्रॅक्टर चिखलातच अडकत असल्यानं मोठी अडचण निर्माण झालेली आहे। भंडाऱ्यामध्ये बीटीबी भाजी मार्केटच्या व्यापाऱ्यांना जिल्हा न्यायालयाचा मोठा दिलासा आहे। व्यापाऱ्यांना बाजार बाहेर काढण्याच्या नगरपालिकेच्या कारवाईला स्थगिती देण्यात आलेली आहे। व्यापारी आणि शेतकऱ्यांकडून फटाके फोडत जल्लोष करण्यात आलेला आहे। चंद्रपुरातील राजुरा उपजिल्हा रुग्णालयासमोर भरधाव कंटेनरच्या धडकेमध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू। अपघातानंतर संतप्त नागरिकांनी कंटेनर चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला। संत ज्ञानेश्वर महाराजांचे बंधू संत सोपान महाराजांची पालखी सासवडहून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ। पालखी रथाला आकर्षक फुलांची अशी सजावट। पालखी रथाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा पुण्याच्या सासवडमध्ये मुक्काम। पुणे ते सासवड दिवे घाटातून लांब पल्ल्याचा आणि अवघड टप्पा पार केल्यानंतर पालखी सोहळा काल आणि आज सासवडमध्ये मुक्काम। नालासोपाऱ्यामध्ये पूरस्थितीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी दुचाकी चोरी केल्याची घटना उघडकीस। चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल। बुलढाण्यातील अन्न आणि औषध प्रशासनाच्या इमारतीसमोरच गुटखा विक्री। अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून पानटपरी सील। प्रतिबंधित गुटखा विक्री केला जात असल्याचं निदर्शनास आल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे।
वर्ध्याच्या पवनार या ठिकाणी लॉजमध्ये सेक्स रॅकेट चालवणाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून 34,000 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलेला आहे। बीडच्या धारूर तालुक्यात 2 गटात हाणामारी झाली। आर्थिक देवाणघेवाणीतून काठी दगड बेल्टने बेदम मारहाणीमध्ये 3 जण गंभीररीत्या जखमी झालेले आहेत। नंदुरबारच्या शहादामधील समाज कल्याणाच्या वसतिगृहात 40 विद्यार्थ्यांना विषबाधा। विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती। वसतिगृहातील विषबाधा प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे। ओडिशामध्ये फिल्मी स्टाईल दरोड्याचा प्रयत्न। थार गाडीला बांधून एटीएम उखडलं, पण दोरी तुटल्यानं डाव फसला। दरोडेखोर पसार झाल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। गडचिरोलीच्या मेंढा आणि चांदळा गावात रानटी हत्तींचा धुमाकूळ। धानरोपांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत एका गोदामाचं शटरही तोडलं। वनविभाग हत्तींच्या हालचालींवरती लक्ष ठेवून असल्याचंही कळतंय।